नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW एनर्जी साइन्स पॉवर ॲग्रीमेंट विथ UPPCL फॉर 1500 मेगावॅट हायड्रो एनर्जी प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW निओ एनर्जी लिमिटेड जी JSW एनर्जी लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीमध्ये 100% हिस्सेदारी JSW एनर्जी लिमिटेडची आहे. तर मित्रांनो, JSW निओ एनर्जी लिमिटेडने उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे UPPCL सोबत पंप हायड्रो स्टोरेज पॉवर प्रोक्युरमेंट ॲग्रीमेंट साईन केला. म्हणजे PHSPPA साईन केला. कशासाठी? पंप हायड्रो एनर्जी स्टोरेजच्या 1500 मेगावॅट किंवा 12,000 मेगावरच्या प्रोक्युरमेंटसाठी. मला आता बोलूया PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PNB हाऊसिंग शेअर जंप ॲज कार्लिल लाईकली सेल्स 10.44% स्टेक वाया ब्लॉक डील. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशी शक्यता आहे की PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमधली कार्लिल ग्रुपने आपली रिमेनिंग 10.44% हिस्सेदारी $308 मिलियन विकली आहे ब्लॉक डीलच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, ही डील झाली आहे 960 पर शेअरच्या हिशोबाने. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडियन ऑइल प्लान्स ₹1100 करोड इक्विटी इन्व्हेस्टमेंट टू सेटअप 4.3 गिगावॅट ग्रीन कॅपॅसिटी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड टेरा क्लीन लिमिटेडमध्ये 1086 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि मित्रांनो, याचा उद्देश आहे 4.3 गिगावॅटपर्यंत आपली ग्रीन एनर्जी कॅपॅसिटी इन्क्रीज करणे. आता बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने ₹9चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याचसोबत आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,913 कोटी रुपयांनी वाढून या लेटेस्ट क्वार्टरमध्ये आली आहे 4,988 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6,935 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आली आहे 4,988 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 164 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 578 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 508 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 508 कोटी रुपये. तर मित्रांनो, तुम्ही वरती बघितले असेल की या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तरीही या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. कारण मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे एक्सेप्शनल आयटम्स. तुम्ही बघू शकता, एक्सेप्शनल गेन झाला आहे या कंपनीला या क्वार्टरमध्ये 347 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन
ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 833 कोटी रुपयांनी वाढून या लेटेस्ट क्वार्टरमध्ये आली आहे 1308 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 768 कोटी रुपयांनी वाढून या लेटेस्ट क्वार्टरमध्ये आली आहे 1308 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 78 कोटी रुपयांनी वाढून या लेटेस्ट क्वार्टरमध्ये आला आहे 113 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 65 कोटी रुपयांनी वाढून या लेटेस्ट क्वार्टरमध्ये आला आहे 113 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू असो किंवा नेट प्रॉफिट असो, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बघूया इलेक्ट्रिक टू व्हीलरचे एप्रिल महिन्याचे सेल्सचे नंबर. तर मित्रांनो, इलेक्ट्रिक टू व्हीलर OEMs ओपन फायनान्शियल इयर 2026 विथ बेस्ट एवर एप्रिल सेल्स. TVS इज नंबर 1 फॉर द फर्स्ट टाईम. तर मित्रांनो, पहिल्यांदा असे झाले की TVS इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये नंबर 1 पोझिशनवर आला आहे. तर चला बघूया एप्रिल 2025 या महिन्याचे इलेक्ट्रिक टू व्हीलर्सचा डेटा. तर मित्रांनो, TVS मोटर कंपनी लिमिटेडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये 19,736 युनिट्स सेल केले आहे, जे इयर ऑन इयर बेसिसवर 154%ची ग्रोथ दाखवते. आणि या कंपनीचा मार्केट शेअर झाला आहे 22%. आणि मित्रांनो, या कंपनीने एप्रिल 2024 म्हणजे 1 वर्षाआधी एप्रिल 2024 या महिन्यामध्ये 7,762 युनिट्स सेल केले होते. आणि एप्रिल 2024 या महिन्यामध्ये या कंपनीचा मार्केट शेअर होता 12%. आणि मित्रांनो, अशा प्रकारे ही कंपनी म्हणजे TVS मोटर कंपनी लिमिटेड इलेक्ट्रिक टू व्हीलर या बिझनेसमध्ये नंबर 1 कंपनी बनली आहे. तसेच मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक अँड मोबिलिटी लिमिटेडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये 19,709 युनिट्स सेल केले आहे, जे इयर ऑन इयर बेसिसवर 42%ची डिक्लाइन दाखवत आहे. आणि या कंपनीचा मार्केट शेअर झाला आहे 21%. आणि मित्रांनो, 1 वर्षाआधी एप्रिल 2024 या महिन्यामध्ये या कंपनीने 34,363 युनिट्स सेल केले होते. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट शेअर बघा तुम्ही, एप्रिल 2024मध्ये किती होता, 52%. आणि आता फक्त राहिलेला आहे 21%. आणि मित्रांनो, तिसऱ्या नंबरवर जी कंपनी आली आहे त्या कंपनीचे नाव आहे बजाज ऑटो लिमिटेड. आणि या कंपनीने टोटल टू व्हीलर इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल केले आहे एप्रिल 2025मध्ये 19,001 युनिट्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 151%ची ग्रोथ दाखवते. आणि या कंपनीचा मार्केट शेअर झाला आहे 21%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1 वर्षाआधी म्हणजे एप्रिल 2024 या महिन्यामध्ये टोटल 7,561 युनिट्स सेल केले होते. आणि या कंपनीचा मार्केट शेअर होता 1 वर्षाआधी 11%. चला आता बोलूया ॲथर एनर्जीबद्दल. आणि मित्रांनो, ही कंपनी सध्याच तर मार्केटमध्ये लिस्ट नाही, परंतु मित्रांनो, आता ही लवकरच, असे समजा आता एका हप्त्याच्या अंदर ही कंपनी लिस्ट होत आहे शेअर मार्केटमध्ये. तर मित्रांनो, या कंपनीने एप्रिल 2025मध्ये टोटल 13,167 युनिट्स सेल केले आहे, जे इयर ऑन इयर बेसिसवर 31%ची ग्रोथ दाखवते. आणि या कंपनीचा मार्केट शेअर झाला आहे 14%चा. आणि 1 वर्षाआधी या कंपनीची सेल्स होती एप्रिल 2024मध्ये 4,144 युनिट्सची. आणि मार्केट शेअर होता
फक्त 6%चा. चला तर बोलूया अडाणी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडाणी पोर्ट्स Q4 नेट प्रॉफिट रायजेस 48%, EBITDA जम्प्स 21%, कंपनी अनाउन्सेस डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 48%ने इन्क्रीज होऊन 3014 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 2040 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 23%ने इन्क्रीज होऊन 8488 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 6896 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर अडाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने 7 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर अडाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026साठी गायडन्ससुद्धा दिलेला आहे. तर मित्रांनो, या कंपनीला अशी अपेक्षा आहे की या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2026मध्ये 36,000 ते 38,000 कोटी रुपयांच्या मध्ये राहू शकतो. तसेच या कंपनीचा EBITDA 21,000 ते 22,000 कोटी रुपयांच्या मध्ये राहू शकतो. तसेच मित्रांनो, ही कंपनी फायनान्शियल इयर 2026साठी 11,000 ते 12,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स करणार आहे. आणि मित्रांनो, या कंपनीला अशी अपेक्षा आहे की या कंपनीचा पोर्ट कार्गो व्हॉल्यूम 505 ते 515 मिलियन मेट्रिक टन्सच्या मध्ये राहू शकतो. तर मित्रांनो, चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ही अपडेट बिलकुल लेटेस्ट आहे. तर मित्रांनो, ॲपलचे जे CEO आहे, ज्यांचे नाव आहे टिम कुक, त्यांनी म्हटले आहे की कंपनीचा म्हणजे ॲपलचा ट्रेडमार्क आयफोन्स मेजॉरिटी जे ऑनगोईंग जून क्वार्टरमध्ये US मध्ये सोल्ड केल्या जाईल, ते इंडियामध्ये म्हणजे आपल्या भारत देशामध्ये मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवल्या जाईल. आणि मित्रांनो, ही अपडेट आहे एका महिन्याआधी, जवळपास 8 एप्रिल 2025ची. तर मित्रांनो, ही अपडेट होती की जर आयफोन प्रोडक्शन चायनामधून इंडियामध्ये शिफ्ट होईल तर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला जबरदस्त फायदा होऊ शकतो, असे PL कॅपिटल ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट इन्स्टिट्यूशनल रिसर्च प्रवीण सहाय यांचं म्हणणं होतं. आणि मित्रांनो, हे जे प्रोडक्शन चायनामधून इंडियामध्ये शिफ्ट होत आहे, यामागे एकच व्यक्ती कारण आहे आणि त्या व्यक्तीचे नाव आहे ट्रम्प. आणि मित्रांनो, हे पण म्हणू शकता की या टॅरिफचा आपल्या काही कंपन्यांना जबरदस्त फायदा होऊ शकतो आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला हळूहळू पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.